220 ला आणलंय का? ह्याला किती नंबर आहे? तिथे कसे नंबर म्हणलं असता काम तर तुम्हाला पैसे दिले असते बघा. काय मला काय माहिती हवा भरायची गरज नाही होय त्याच्यात. पंक्चर होत नाही का? पंक्चर काढायची नाही पंक्चर होत नाही काय नाही पंक्चर होत नाही का? बरं. त्याला काढायची गरज नाही पुन्हा हा. 2 वर्ष त्याला बघायची गरजच नाही पुन्हा. अहो लेकरानं पंक्चर आहे म्हणून किती दिवस झालं लावलंय त्याच्याकडे कोणी लक्ष देणार. आजारी जाताय सुतारा शेकट नुसते 10 रुपये हवाली करताय हवा भरून आणताय. आता दिसायला म्हणून आलो त्याच्या पाहिजे आलो बघायला म्हणलं नंबर काय की बघावं ना त्याला दाखवावं आणायचं का तुला म्हणून. तुम्ही घेतले का आता गहू घेतले नाही घेतलं आणि जाळी कशाला घेतली? राणी घ्यायची म्हणजे कुणाला? लकुला बरं. लकुला घ्यायचं होतं आपल्याला घरचं गहू व्हायचं आलं की घरचं म्हणजे घर पेरलं होतं का तुम्ही? हा किती थोडं होतं अर्धी पिशवी होती किती झाले? किती आले? 1.5 क्विंटल आलं की गहू आमचं खायचं बा किती कटे झाले? 5-6 कट्टे झालं होतं. मग तुम्हाला किती आलं? 1.5 क्विंटल आला म्हणजे आणि मग ती नाना घेऊन आलते कितीच होतं का? बरं. मग ती सगळेच नेले का? नाही हाती नाही सगळं कुठलं नाही खायापुरते नेलं असं आणि 24 मेला येणार लग्न आहे पोराचं. पंचा? बरं. सगळ्या लग्नाला येणार आहे. कसं काय आता जवळच आहे का नाही? जवळच आहे लय? जेवणची नाही तर बसतं ना. आता काय बांधतील किती? नाही सगळेच येणार आहेत का? सगळेच येणार आहेत का? 24 तारखेला सगळेच येणार आहेत का म्हणलं? नाही लक्षात केलं मुलीच्या क्लास चालू व्हायचे तसं ऐकलं कारण युतीचा फोन आला म्हणजे काय करणार आहे गावाकडे यायचं आले तर एखादा दिवस येईल तिथे बी मांडव्याला तिकडे बी नाही आगम्यामध्ये हाबड तुम्ही जागा मला पण चुलीच करा आता कशी करा म्हणा मी जाते जळून आणू पाण्यातून काढा आपण संध्याकाळून ती करते दा त्यांच्याकडे आहे का मशीन बरं मी तर आणली की जारवाडीमध्ये मी तिकडं उठली ते आता दारात फुकुटा होईल मी उठली ते तिकडं पुन्हा आता पुण्याला आल्यावर त्याला टूप टायर आणतो हे टायर आणतो बरं आता काय जाणं होत नाही कळम ना आता उद्याच जायचंय म्हणल्यावर आता पुढं जाणं आता मागच्या बाई पडली कुठं लग्नाला गेल्या होत्या लग्नाला गेल्या असे छटाया टाकलेल्या असे छटाया पायाला घालून पडलं की मोडलं कुठं आहे आता वाटशा दवाखान्यात कुणी नेले सुविधा मोठ्या गेलाय लागता गेलाय कशाला काय काय तुझं नाव तुला लक्षात गेलं बाळूची पुण्या गावाला गेलाय देशमुख
बरं बरं बरं. म्हणून बार्शीला नेलं. आणि कोणाच्या लग्नाला गेलते? पण त्यांचं छायाचं लग्न होतं कोणाचं. तिथून गेलते का तिकडून गेलते उस्मानाबाद? तिकडे गेलं उस्मानाबाद. अवघड आहे बाबा. ते मास्तरीन का? आता उद्याच्याला मला पुण्याला जाताना गाडी घेऊन जावं लागतं. बार्शी गाडी थांबती का तिथं? हां गाडी थांबती का तिथं? नाही स्टँडवरून जावं लागतं. रिक्षा करून दवाखान्यात जायचं. पुन्हा तिथं गांधी स्टॉपला बाहेर उभं लागतील जाताना पुढे जाताना. दुसरी गाडी जावं लागत मग दुसऱ्या गाडी. दुसऱ्या गाडी मास्तरीन का? जाऊ धरायचं म्हातारी. तिथं तास 2 तास लागणार. तासभर ते लागेलच. मग काय झालंय मग सांगितलं? मोडलं म्हणजे तिथं मोडलं. उभारच मोडलं. बरं. ते बेकार झालं. आता चलायचं नाही? नाही, आता कुठं चालायचं. म्हातारा माणसाचं पुढं हाडून जुळत असते का आता. रांगात चालावं लागेल. अगर वाकरवर बेकार झालं. शिमावले गेल्या तर होतात बघाय थोडी कुठे कुठे झालं. राणा ते केलं हवं नाही कमवायचं लेखाला परपंच करायचं. काय केलं सासूनं? तीच केलं की सासूने काय केलं तीच केली ती. सकाळी फोन सविताचा फोन आला मला. हा सवितानं फोन केला. आपण म्हणलं जवळची जाऊन माणूस ती कुठं आहे लग्न आता? इथंच आहे का उचलून आहे? हां ही लग्न हिथं आहे का उचलून आहे? अरे कुठे मला काय माहिती नाही बाबा. लग्नाला येणार आहेत म्हणून म्हणलं. येणार आहे पण लग्न कुठं आहे हे मला माहिती नाही. तिकडे त्यांच्याकडे काही हिच्याकडे काही माहिती चौकशी करतो मी. कशाला काय करायचं आहे का नाही? नाही तुमचं माहिती मला माहिती पाहिजे. कुठली केली? केली काय माहित आपल्याला तर. कवळ काचाला निघालो. अहो आपण हां पाणी साचलं होतं आणि तिथं महागोन मोग्यानं 5-6 काकड्या सोडल्या होत्या आम्ही. मग ती पहिलं पेरलेलं आलं काढायला आणि हे काही असलं झालं बा. कसं झालं काय त्याचं मागून सोडून तरी उपयोग झाला का तरी गहू बाजूलाच आले निघाले. टाकून तिकडं काही समजा एक गोळा करून टाका शिवण्या खातात. मग चिमण्यालाच टाकता की हां चिमण्यालाच टाकता. आता माझं इतकं मोठ्या कन्या निघाल्या का ती पुण्याहून रोज सकाळी शिवण्याला टाकणार आहे. बरं आता हे कार्यक्रम कुठं आहे? साखरपुड्याचा? काय नाही बरं पुण्यालाच पण तिथं घराजवळ काढलं काही. काय काय दिलं आपण महिलेला? काय म्हणजे हुंडा काय सोनं? काय नाही माझं कोणी दिलं हुंडा नाही का दिला? सोनं? काही दिलं मला काय माहिती. आम्ही काही नाही आपल्या पुढे काही करायचं. अहो माहित तरी असावं की. काय नाही. नवरदेव काय करते आपण? हां नवरदेव काय करते? काय नाही शेती करतो. ते गुंतेदारी करतो. कुठे दाखवला का तुम्हाला? बघितलंय की चांगलं आहे. एक पोखलं एक JCB आणि 4 डंपर यायची मोठी आणि मोठा गुंतेदार यायची. बरं घरदार असेल तिथं पुण्यात. हां घरदार हां असेल पुण्यात. घरदार लय बागे बांधकाम केलेलं आहे. 2 मजली बांधकाम आहे आणि पटांगण लय बरं लय पटांगण. भाऊ आहे का? भाऊ आहे का ना? आहे बरं बरं बारका का मोठा? बरं आहे बरं ते दाखताय. बरं आता उद्या जाणार मग तुम्ही? हां ती बी उद्या येते लवकर मग. हां लवकर येते म्हणलं ती बी. हां तिकडून मुंबईहून मामा मामी बी लवकरच येते म्हणलं. 25ला येणार आहे. बरं 28ला कार्यक्रम आहे का? 28
उद्या देणार आहे ती. लघुच्या पोरीचं तिथंच चांगली आणलेली नाही. मग विकत घ्यायची. हा. विकत घ्यायची निम्म्या पैशावर. कोणाला म्हणते? कोण फुकट द्यायला? तेच म्हणलं कोण फुकट द्यायला? हे आपण लय काम केलं बघा आगाऊ.